जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या हल्ल्यामध्ये जवळपास 27 ते 28 जणांचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे आणि यानंतर हिंदू आणि मुस्लिम असा दोन धर्मांमध्ये वाद पेटतोय की काय असा प्रश्न जो आहे तो अनेकांना पडलेला आहे। कारण का ज्या गोळ्या चालवल्या गेल्या त्यावेळेस दहशतवाद्यांनी तुम्ही हिंदू आहात का मुस्लिम आहात असं विचारून जे आहेत त्या गोळ्या मारल्या आणि जवळपास 27 हिंदूंना यामध्ये ठार केले। त्यानंतर महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये अनेक जणांनी वेगवेगळी भूमिका घेतली। आपल्यासोबत अनघा घैसास पुण्यामधले आहेत, त्यांनी देखील एक भूमिका घेतली। त्यांची भूमिका आहे की कुठलीही गोष्ट जर खरेदी करायची असेल तर त्या केवळ हिंदूंच्याच दुकानातून खरेदी करतील। अगदी रिक्षामध्ये जरी बसायचं असेल तरी तो रिक्षाचालक हिंदूच असला पाहिजे, अशा प्रकारची भूमिका अनघा घैसास यांनी घेतलेली आहे। आपल्यासोबत अनघा घैसास आहेत। तुम्ही नेमकी ही भूमिका का घेतलेली, तुम्हाला असं का वाटलं की ही भूमिका आता घेतली पाहिजे? खरं सांगायचं तर ही भूमिका मी आत्ताच केवळ नाही घेतलेली, ही मी गेली बरीच वर्ष पाळती आहे। याचं कारण आम्हाला जे समाजामध्ये दिसतं ते शक्यतोवर मुसलमान खरेदी करतात मुसलमानांकडनंच, ते हिंदूंना फारसा व्यवसाय देत नाही, ते पूर्वीपासून आहे। आत्ता तुम्ही ज्या वेगवेगळ्या देशभरातल्या काही फिल्म्स पाहिल्या, कोणी कुठे शूट करत आहे, कुठे काय आहे, पाकिस्तानचा झेंडा रस्त्यावर चिकटवला आहे तर त्या बायका प्रेमाने उचलत आहेत, छातीशी कवटाळत आहेत आणि म्हणतात हे तुम्ही का करताय? म्हणजे तुम्हाला प्रेम कोणाचं आहे, पाकिस्तानचं आहे का भारताचं आहे? इथला जो मुसलमान आहे तो 100% वाईट नसेल, पण माझं असं म्हणणंही नाही की 100% देशद्रोही आहेत असं माझं म्हणणं नाही, पण प्रत्येक दहशतवादी मुसलमान काय आहे आणि प्रत्येक वेळी मृत्युमुखी पडणारा हिंदूच काय आहे, हा प्रश्न आपणच आपल्याला विचारायचा। आणि आता प्रत्येक नागरिकांनी ही भूमिका घ्यायची खरंच वेळ आली आहे की मी एकही वस्तू, एकाही काडीचा फायदा मुसलमान माणसाला होऊन देत नाही। आणि याचा मी प्रचार नक्की आवर्जून करते की रिक्षात बसतानासुद्धा मी आधी नाव विचारते। परवाच असं झालं, नाव विचारलं, त्यांनी नाव मुसलमान सांगितल्यावर मी उतरले। तो म्हणाला असं का केलं? सांगून मी उतरले की तू मुसलमान आहेस म्हणून केलं नाही। तुम्ही लोक जर धर्म विचारून गोळ्या घालता तर मी धर्म विचारून नक्कीच तुमच्या सगळ्या आर्थिक निर्बंध मी नक्कीच घालू शकते माझ्याकडनं, आणि तो माझा अधिकार आहे। पण हे आर्थिक निर्बंध घातल्यानंतर बदल काय होईल तुम्हाला वाटतोय? काय बदल होईल आणि त्याचा फायदा होईल आणि मग असं करून दहशतवाद संपेल असं वाटतंय? हे बघा, दहशतवाद सामान्य नागरिक कसा संपू शकतो? मी हातात बंदूक आणि तलवारी घेऊन मारामारी करायला जायचं आहे का? हे लॉफुल ॲक्ट आहे का? हे मला सांगा। सामान्य नागरिक काय करू शकतो? तर आर्थिक निर्बंध घातले तर नाड्या आवळल्या जातात। किमान तिथनं नागरिक, सामान्य नागरिक हा आर्थिक निर्बंध घालण्याची ताकद त्याच्याकडे नक्की आहे आणि त्यांनी परिणाम नक्की होतो। पण मग तुम्ही म्हणाले की 100% मुस्लिम हे तसे नसताल, ते काही चांगले देखील असताल, पण मग त्यांच्यावर हा सगळा फटका बसेल, मग त्यांनी कसं त्यांची रोजीरोटी करायची, त्यांनी काय करायचं? हा त्यांनी विचार करण्याचा प्रश्न आहे, हा आम्ही विचार करण्याचा। मला आत्ता माझा देश सुरक्षित राहणं, माझा धर्म सुरक्षित राहणं आणि माझे हिंदू बांधव सुरक्षित राहणं ही माझी पहिली आणि शेवटची प्रायोरिटी या क्षणाची आहे। बाकी आता मुसलमानांचा विचार काँग्रेसनी आणि इतर पक्षांनी खूप वर्ष खूप लांगुलचालन करून केला। आता आम्हाला तो विचार करण्याची आवश्यकता वाटत नाही। त्यांची सुरक्षितता त्यांनी बघावी। तसंही आमिर खानसारखे फालतू नट हे सांगतातच आहेत की आम्ही इथे सुरक्षित नाही आहोत, मग आम्ही त्यांना निमंत्रण दिलेलं नाही, तुम्ही जा ना तुमच्या देशामध्ये। ज्यांना पाकिस्तानचं प्रेम आहे त्यांनी पाकिस्तानात जाऊन राहावं, घाण जाईल इथून असं मी म्हणते। तर ही भूमिका जी आहे ती अनेकांनी घेतलेली पाहायला मिळते। अगदी मंत्री नितेश राणे यांनी देखील आज अशाच प्रकारची भूमिका जी आहे ती बोलवून दाखवली। परंतु या सगळ्यामुळे नेमकं काय साध्य होतं हे आगामी काळामध्ये पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन स्वप्नीलसह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।